2004 से 14 सोनिया मनमोहन की सरकार थी। महाराष्ट्र को क्या दिया? 1,91,000 करोड़ रुपया। कितना? 1,91,000 का। जरा जोर से बोलो कितना? मोदी जी ने 14 से 23 9 साल में 1,91,000 करोड़ की जगह उससे 4 गुना 7,15,890 करोड़ रुपया देने का काम। इसके साथ साथ 8 लाख करोड़ के और प्रोजेक्ट दिए। 10 साल में 16 लाख करोड़ रुपया महाराष्ट्र के विकास के लिए नरेंद्र मोदी जी ने भेजे। शरद राव, जरा हिम्मत हो तो हिसाब किताब लेकर आ जाना। हमारा युवा मोर्चे का कार्यकर्ता शिवाजी महाराज के पुतले पर सार्वजनिक चर्चा के लिए तैयार है। आपने क्या किया है महाराष्ट्र की? आज अमित शाह महाराष्ट्रामध्ये येऊन AK-47 सारखे धाड 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 खोटं बोलत होते। मला दोनच प्रश्न त्यांना विचारायचे आहे। 2017 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं जलपूजन केलं होतं। काय झालं? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नारे लावले, पण स्मारकाच्या जलपूजनानंतर त्या स्मारकाचं काय झालं किंवा ते स्मारक पूर्ण का नाही होऊ शकलं ह्याबद्दल आपण बोलू शकला नाहीत। महाराष्ट्राचे आणि देशाचे युवक काही मूर्ख नाहीत। आणि दुसरी गोष्ट बोलले आपण की शरद पवार साहेबांना महाराष्ट्र 50 वर्ष झाले सहन करतोय, पण तेव्हा आपण एक विसरलेत। आपले नेते, देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी म्हटले होते, मी राजकारणात पवार साहेबांचं बूट पकडून आलो आहे। पवार साहेबांनी इतका यशस्वी कृषी मंत्री देशात झाला नाही। मग जर पवार साहेबांना महाराष्ट्र सहन करतो आहे याचा अर्थ मोदींना गुजरात आणि गेल्या 10 वर्षापासून देश सहन करतोय असा होतो। तर अमित शहाजी हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा। इथे खोटं बोललं की पटकन पकडलं जातं।